दिशा सालियानचे वडील आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत आणि सतीश सालियान कायदेशीर सल्लागारांसह लेखी तक्रार दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरेंसह इतर आरोपींविरुद्ध FIR नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार सुद्धा दाखल करणार आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करून ही सबमिशन करण्यात येते आणि ज्यामध्ये जेव्हा पोलीस अधिकारी स्वतः आरोपींमध्ये असतात तेव्हा अशा प्रकारची लेखी तक्रार पोलीस आयुक्तांकडे दाखल करणं आवश्यक आहे असं सुद्धा त्यामध्ये नमूद केलंय। पोलिसांद्वारे आणि त्याचा तपास स्वतंत्र एजन्सीकडे वर्ग करण्यात यावा असा निवेदन अर्ज ते देणार आहेत। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। निखिल, आपण पाहिलं की सतीश सालियान यांनी याचिका दाखल केलेली होती। किशोरी पेडणेकर आदित्य ठाकरेंवर आरोप केलेले होते, पुन्हा तपास व्हावा अशी मागणी केलेली होती। आता मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते नेमकी काय लेखी तक्रार दाखल करणार आहेत? नक्की श्रद्धा, आपण पाहिलं तर दिशा सालियान प्रकरणामध्ये पुन्हा एकदा तपास व्हावा या अनुषंगाने दिशा सालियानच्या वडिलांनी हायकोर्टात देखील धाव घेतलेली आहे आणि याच प्रकरणी पुढील देखील सुनावणी ही ठेवण्यात आलेली आहे। परंतु तत्पूर्वी दिशा सालियानचे वडील आहेत सतीश सालियान हे आज त्यांच्या कायदेशीर टीमला घेऊन या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्तांना या संदर्भात चौकशी करण्यासंदर्भातलं निवेदन आहे ते देखील देणार आहेत। आपण पाहिलं तर दिशा सालियानच्या प्रकरणामध्ये या आधीच त्यांच्या वकिलांनी म्हणजे निलेश ओझा यांनी या संपूर्ण प्रकरण आहे ते सुशांत सिंग राजपूत याच्या प्रकरणाशी देखील जोडण्याचं सांगितलेलं होतं। परंतु सुशांत सिंगच्या केसमध्ये क्लीन चिट जो CBI क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे, या क्लोजर रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा ही जी तपासणी आहे ती एजन्सीकडे देण्यात यावी असं देखील ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज या ठिकाणी दिशा सालियानचे वडील हे मुंबई पोलीस आयुक्तांना भेट देऊन या संदर्भातलं निवेदन आहे ते देखील देणार आहे। अगदी आता हा तपास कसं वळण घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। निखिल, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।